नमस्ते. आज आपण पुढच्या भागाकडे वळणार आहोत. आता गेल्या 2-3 आठवड्यामध्ये आपण साधारणतः समुपदेशन म्हणजे नेमकं काय आहे किंवा त्याची पार्श्वभूमी काय आहे याबद्दल थोडक्यात आपण आढावा घेतला होता. आज आपण समुपदेशनाचा अर्थ, व्याख्या आणि स्वरूप जे आहे ते थोडक्यात आपण बघणार आहोत. मित्रांनो, गेल्या आठवड्यात आपण ज्या समुपदेशनासंदर्भात ज्या काही बाबी बघितलेल्या आहेत, एकूणच तुमच्या असं लक्षात आलेलं असेल की साधारणतः म्हणजे समस्या उद्भवल्यानंतर आपल्याला कोणत्या प्रकारची गरज येत असते, कारण शेवटी त्याच्यातून जेव्हा आपल्याला बाहेर यायचं असतं तर बाहेर येत असताना कोणकोणत्या बाबींचा आधार आपल्याला घेणं गरजेचं आहे हे अतिशय महत्त्वाचं आहे. आणि म्हणून समुपदेशन म्हणजे काय किंवा त्या ज्या काही बाबी तुम्ही मागच्या इतिहासामध्ये ज्या काही चाचपून बघितलेल्या आहेत की वेगवेगळ्या घटना अशा काही घडत गेल्यात की त्या घटनेच्या अनुषंगाने लोकांना त्यांच्या मानसिकतेतून बाहेर काढण्यासाठी ज्या काही बाबींची गरज लागली किंवा आधार ज्यांना लागला तर ह्या आधाराला समुपदेशनाचं स्वरूप कसं प्राप्त झालं हे आपण थोडक्यात बघितलं आहे. आता सर्वसाधारणतः समुपदेशनाचा अर्थ जर आपण लक्षात घेतला तर काय आहे की जी व्यक्ती आहे म्हणजे जिला गरज आहे, कशाची गरज आहे की जी समस्याग्रस्त आहे, तिला समस्येतून बाहेर पडता येत नाहीये आणि अशा परिस्थितीतून तिला बाहेर काढण्यासाठी जी काही विशिष्ट प्रकारची मदत असते तर ती मदत मात्र कशी असली पाहिजे, सायंटिफिक मदत जी आपण त्याला म्हणतो. कारण आपल्याला माहिती आहे की आपल्याला सल्ले देणारे खूप असतात, तुम्ही असं करा, तसं करा, हे करा, ते करा, पण वास्तविकता नेमकी काय आहे, ती समस्या नेमकी काय आहे हे जाणून घेऊन त्या समस्येतून त्या व्यक्तीला प्रॉपर बाहेर कसं काढता येईल तर ही जी काही पद्धत आहे ही एक वैज्ञानिक पद्धत आहे असं आपल्याला म्हणता येईल. त्याच पद्धतीने की या समुपदेशनामध्ये दोन व्यक्ती जे आहेत ते एकमेकांशी त्यांचं कोऑर्डिनेशन असतं किंवा दोघांचा एक विशिष्ट प्रकारचा संबंध असतो, कारण एक विशिष्ट रॅपो त्यांच्यामध्ये डेव्हलप झालेला असतो. आणि समुपदेश आणि समुपदेशक म्हणजे जो काही समस्याग्रस्त व्यक्ती आहे ती व्यक्ती आणि समुपदेशक ह्या दोघांमधलंच एक विशिष्ट प्रकारचं रिलेशन असतं आणि ह्या दोघांनाच त्या गोष्टी ज्या आहेत त्या बारीक बारीक गोष्टी त्या माहिती असतात. कारण जो समस्याग्रस्त व्यक्ती असतो त्याला मात्र हा समुपदेशक जो आहे तो अगदी आपल्या जवळचा वाटत असतो आणि म्हणून त्याच्या काही बाबी शेअर करत असतो, कारण तेवढा कॉन्फिडन्स त्याला आपल्याला द्यावा लागतो किंवा आपला त्याचा आत्मविश्वास तेवढा आपल्याला वाढवावा लागतो. आणि म्हणून तीच त्या समस्येतून बाहेर काढण्यासाठी जो काही अगदी जवळीकतेने जो प्रयत्न करत असतो आणि त्याला आपण काय म्हणू शकतो आहे, समुपदेशन असं सुद्धा म्हणू शकतो आहे. शिवाय बऱ्याच जणांना काय होतं की आलेली परिस्थिती जी आहे त्या परिस्थितीशी मिळतं घेता येत नाही, कारण आता कोरोना आलेला आहे. मग आता आपल्याला काय होतं की या कोरोनाचा सामना कसा करायचा आहे, म्हणजे खूप काही बाबी तुम्हाला मीडियाच्या माध्यमातून मिळत असतात की काय त्याच्या सावधगिरी बाळगायची आहे, कोणत्या कोणत्या बाबी तुम्ही करणं गरजेचं आहे किंवा तुम्ही काय करावं आणि काय करू नये या बाबी खूप काही अगदी प्रसार माध्यमातून तुम्हाला मिळत आहेत. पण तरीही सुद्धा जर मला ह्या कोरोना परिस्थितीत किंवा कोरोनाग्रस्त जर मी झाले तर त्याच्यातून मला बाहेर कसं येता येईल, तर अशी काही अचानक येणारी जी काही परिस्थिती आहे या परिस्थितीशी जुळवून घेताना सुद्धा बऱ्याच जणांना अडचण येते. म्हणजे आता बघा, आता साधं सिंपल मी एक उदाहरण देते आहे की नवरी ज्या वेळेला सासरी जात असते तर सासरची मंडळी जी आहे ती एवढी सगळी बघितल्यानंतर किंवा तिथली जी लोक आहेत, कारण फक्त परिचय आपल्या नवऱ्याशीच असतो, त्यालाच आपण चांगल्या पद्धतीने ओळखत असतो, पण त्याच्या घरची मंडळी जी आहे ती कशी आहे किंवा काय आहे हा एक मोठा संभ्रम असतो. आणि म्हणून तिथलं जे काही वातावरण असेल त्या वातावरणाशी सुद्धा जुळवून घेताना आपल्याला अडचणी येत असतात. आणि मग कोणीतरी आपल्या जवळचंच आपल्याला सांगत असते की जसं तुझं माहेर आहे तसंच हे सासर सुद्धा आहे, तशीच मंडळी पण आहे, ती सगळी तुला प्रेम देतील किंवा तुला सगळं सांभाळून घेतील, असं कोणीतरी जिव्हाळ्याचं जेव्हा आपल्याला सांगत असतं तर तो सुद्धा एक काय आहे, समुपदेशनाचा प्रकारच आहे. म्हणजे आपल्या स्वतःची नेमकी जबाबदारी काय आहे, आपण काय करणं गरजेचं आहे किंवा आपल्या भावना नेमक्या काय आहेत याच्या बाबतीत सुद्धा समोरच्याने आपल्याला जाणीव करून देणं हा सुद्धा एक समुपदेशनाचा भाग म्हटला जातो. शिवाय समुपदेशन एक असा भाग आहे की एक विशिष्ट प्रकारची संधी सुद्धा आपल्याला उपलब्ध करून देत असतं. कशी संधी असते की समजा एखादी समस्या तुमच्या डोळ्यापुढे आली किंवा एखाद्या व्यक्ती एखाद्या अडचणीमध्ये सापडलेला आहे असं तुमच्या निदर्शनास आलं. आता तुम्ही जसं कोणी म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रात तुम्ही जिथं काम करता आहात की त्या क्षेत्राशी संबंधित तुमच्या डोळ्यापुढे लगेचच उदाहरण आलं असेल, तर ह्या उदाहरणाच्या अनुषंगाने
जर मला एखाद्या व्यक्तीला एक बाहेर काढण्याची जर संधी मिळाली, की मी तिला किमान एक पुशअप जरी केलं, की "अरे, तू असं कर बरं का, म्हणजे तू निश्चितच याच्यातून बाहेर पडशील. तुला कदाचित मार्ग मिळेल बरं का." म्हणजे अशा पद्धतीने जे काही एक समाधानकारक, एक सॅटिस्फॅक्शन समोरच्याला मिळेल, अशा पद्धतीने वाक्य जरी त्या व्यक्तीला आपण उद्घोषित केलं, तरी सुद्धा तो समुपदेशनाचाच भाग झाला असं आपल्याला म्हणता येईल. त्याच पद्धतीने समुपदेशन म्हणजे नेमकं काय आपण एक बघूया, की एखाद्या वेगवेगळे जे काही संसाधन असतात म्हणजे रिसोर्सेस वगैरे जे असतात, त्या रिसोर्सेसचा आपण काय करत असतो, वापर करत असतो. मग तिथे नातेसंबंध असेल किंवा इतर जे काही असतील किंवा सोशल मीडिया वगैरे असेल किंवा अजून काही गोष्टी असतील, की ज्याच्यामधून तुम्हाला बाहेर पडता येणार आहे किंवा त्या व्यक्तीला तुम्हाला काय करता येणार आहे, बाहेर काढता येणार आहे, तितकी ताकद तुमच्यामध्ये निर्माण होत असते. शिवाय समुपदेशन जे आहे ते गरजेनुसार बदलत सुद्धा असतं, कारण वेगवेगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे समस्या आता जसं तुम्ही नोंदी करायला जेव्हा बसला असाल तर काही जणांना की कुठली समस्या घेऊ मी, कारण डोळ्यापुढे पटकन त्या बाबी येत नाहीत आणि जर आल्या तर मग इतक्या काही येत असतात की त्याच्यातून नेमकं काय निवडावं हे सुद्धा आपल्याला लक्षात येत नाहीये. आणि म्हणून त्या परिस्थितीच्या अनुषंगाने किंवा त्या वातावरणाच्या अनुषंगाने किंवा जी काही गरज असेल त्या गरजेच्या अनुषंगाने त्याची आपण म्हणूया की त्याचा विकास जो आहे किंवा त्याचं पैलू जे काही आहेत ते सुद्धा काय होत असतात, बदलत असतात. तिथे समुपदेशनाची व्याख्या सुद्धा काय होत असते, बदलत असते. कारण प्रत्येक वेळेला समस्यातून बाहेर येईलच असं नाहीये, परंतु मात्र त्याला कुठेतरी आपल्याला मार्ग दाखवायचा आहे ना, मार्ग दाखवणं सुद्धा म्हणजे काय आहे, समुपदेशन आहे. मग यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या समस्याच असतील असं नाहीये, काही अडचणी असतील, काही शंका असतील, काही मनातले प्रश्न सुद्धा असू शकतील. तर हे सगळे काय होणं, निराकरण करणं, त्या पद्धतीने आपण त्याला कोपिंग कसं करायचं आहे किंवा त्या समस्येतून बाहेर कसं यायचं आहे, त्याचा सामना कसा करायचा आहे किंवा या समस्येला जर मला झटकन या समस्येतून जर बाहेर पडायचं असेल तर माझी निर्णय क्षमता सुद्धा कसं असणं गरजेचं आहे. हे काही गोष्टी ज्या आहेत हे अतिशय महत्त्वाच्या आहेत, ज्या समुपदेशनाच्या अंगाने आपल्याला काय करता येईल, लक्षात घेता येईल. कारण शेवटी आतला जो काही मनातला जो काही एक संघर्ष चाललेला असतो, या संघर्षातून व्यक्तीला कुठेतरी बाहेर यायचं असतं आणि बाहेर येत असताना कोणीतरी आपल्याला एक विशिष्ट प्रकारची दिशा जर दाखवत असेल तर ती दिशा दाखवत असताना त्या व्यक्तीला कुठेतरी एक त्याच्या वर्तणुकीत बदल असेल किंवा त्याला त्या म्हणजे अडचणीतून बाहेर येणं असेल किंवा त्याच्या आणि समोरच्याचे कदाचित बऱ्याच वेळेला रिलेशन सुद्धा आपले त्यामुळे घट्ट होत जातात आणि त्याच्यामुळे सुद्धा व्यक्ती काय येत असते, बाहेर येत असते. असंही समुपदेशनाचा सर्वसाधारणतः अर्थ आपल्याला लक्षात घेता येईल. मग वेगवेगळ्या अभ्यासकांनी समुपदेशनाच्या ज्या काही व्याख्या केलेल्या आहेत तर तुम्हाला सुद्धा त्या बघता येतील. मी 1-2 वाक्यांचा फक्त इथे समावेश केलेला आहे की कॉटल अँड डॉइन यांनी 1970 साली जी काही म्हणजे समुपदेशनाच्या अनुषंगाने जो काही अभ्यास केला आणि त्या बाबतीत त्यांनी जे काही म्हटलेलं आहे तर त्यांच्या मतानुसार की एखादा जो काही व्यक्ती असेल तर त्याला स्वतःबद्दल आणि इतरांशी जेव्हा तो कम्युनिकेट करत असेल किंवा इतरांना तो जेव्हा समजून घेत असेल, इतरांशी जेव्हा तो रिलेशन करत असेल तर त्यावेळेला त्याला एकत्रित करणं किंवा त्याला स्वीकारणं की जेणेकरून त्याला थोडंसं एखादा निर्णय त्याला घेता येईल की त्या समोरच्या व्यक्तीला जे काही आहे ते समजून घेता येईल, अशा प्रकारची प्रक्रिया आणि त्या प्रक्रियेच्या अनुषंगाने स्वतः प्रभावीपणे जेव्हा तो निर्णय घेऊ शकेल तेव्हा निश्चितच समुपदेशन घडलं असं त्याला म्हणता येतं आहे. त्याच पद्धतीने शेट्जर आणि स्टोन यांनी सुद्धा व्याख्या केलेली आहे की त्यांच्या दृष्टिकोनातून असं आहे की ही एक परस्पर प्रक्रिया आहे. कारण स्वतःची आणि आपल्या सभोवतालचं जे काही वातावरण आहे ते वातावरण समजून घेण्याच्या अनुषंगाने आपल्याला स्वतःला काहीतरी एक विशिष्ट प्रकारचं फील करत असतं किंवा सुलभ करत असतं आणि मग भविष्याच्या दृष्टिकोनातून जर आपण विचार केला तर निश्चितच आपल्याला पुढे येईल किंवा आपण म्हणूया की त्या समस्येतून बाहेर येण्याच्या अनुषंगाने कुठेतरी आपल्याला मदत होते आहे आणि ही मदत म्हणजेच काय आहे, समुपदेशन आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. त्याच पद्धतीने ब्लॅकमन जे आहे तर त्यांनी सुद्धा जी व्याख्या केलेली आहे की त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की समोरचा व्यक्ती जो आहे की त्याची जी भावना असेल किंवा त्याला जो काही अनुभव असेल किंवा ते अनुभव घेण्याची जी काही त्याची क्षमता असेल किंवा पात्रता असेल आणि त्याला एक त्याच्या मनातून की
मला ह्या समस्येतून बाहेर पडायचा मार्ग थोडासा मिळतो आहे, कारण कुठेतरी त्याला समुपदेशन त्याला मिळालेलं आहे आणि त्याला बाहेर पडण्याचा मार्ग सापडलेला आहे. आणि मग त्याला स्वतःच्या मार्गाने जेव्हा तो बाहेर पडतो आहे किंवा जी संधी त्याला मिळते आहे, आणि ती संधी देणं सुद्धा काय आहे, एक चांगली गोष्ट आहे. कारण आपण असं म्हणू नाही शकत की नाही तू ह्या मार्गांनी बाहेर पडायचं, मी जो सांगितला ना मार्ग त्याच्याने बाहेर पडायचं, असं आपण नाही सांगू शकत. कारण त्या व्यक्तीला कुठेतरी स्वतःचा मार्ग सुद्धा तुमच्या एकत्रित कम्युनिकेशन मधून समजलेला असतो, आणि म्हणून सुद्धा ती व्यक्ती त्यावेळेला कदाचित निर्णय घेण्यासाठी कुठेतरी तिला वाव मिळतो आहे. आणि मग ती ज्यावेळेस आपल्याशी डिस्कस करत असते की नाही मला याच्यातून बाहेर पडण्यासाठी हा मार्ग सोयीचा वाटतो आहे, म्हणजे या ठिकाणी समुपदेशक म्हणून तिथे जी भूमिका त्यांनी मांडलेली आहे की त्यांनी ज्या मार्गाने बाहेर त्याला पडायचं आहे तर तो मार्ग सुद्धा काय आहे, एक वांछनीय आहे किंवा तो चांगला मार्ग आहे असं आपण गृहीत धरलं तर ते सुद्धा काय आहे, समुपदेशनच आहे. त्याच पद्धतीने स्मिथ यांचं सुद्धा असं म्हणणं आहे की जेव्हा एखादी बाबीची निवड आपल्याला करायची असेल किंवा एखादी गोष्ट किंवा एखादी योजना वगैरे आपल्या समोर असेल, तर अशा पद्धतीने समोरच्या व्यक्तीला ती योजना कशी तयार करायची आहे किंवा तो संबंध कसा प्रस्थापित करायची आहे किंवा त्याच्यातून निवड कशी त्याने करायची आहे याबाबत त्याला जी काही आपण मदत करत असतो. म्हणजे आता आपण म्हणूया की ह्या शिक्षण क्रमामध्ये मला प्रवेश घेण्यामागचा माझा जो काही उद्देश होता, म्हणजे तुम्ही ॲज अ स्टुडंट म्हणून जो काही उद्देश तुमचा होता, तो उद्देश की कोणीतरी सांगितलं तुम्हाला की नाही अशा प्रकारचा जर तुम्ही शिक्षणक्रम केला किंवा अशा प्रकारचा जर कोर्स केला तर याच्यातून तुम्हाला अशा पद्धतीचे बेनिफिट्स तुम्हाला मिळणार आहे. म्हणजे कुठेतरी मार्ग दाखवणं, आणि हे मार्ग दाखवण्यासाठी ज्याने मदत केलेली आहे तर ती मदत सुद्धा काय आहे, समुपदेशनच आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आता समुपदेशनाची काही तत्व सुद्धा आहेत, कारण शेवटी ही बाब जी आहे म्हणजे काउन्सिलिंग जी आहे ती वरवर करण्यासारखी बाब नाही किंवा कोणी येईल आणि काही करेल असं नाहीये, तर ही एक सायंटिफिक प्रक्रिया आहे आणि ती सायंटिफिक प्रक्रिया समजून घेण्यासाठी निश्चितच आपल्याला सुद्धा या काही गोष्टी ज्या आहेत त्या जाणून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. आणि म्हणून समुपदेशनाची जी काही तत्व आहे ती तत्व कोणती आहेत ते आता आपण बघूया. त्यातलं पहिलं तत्व जे आहे ते आहे प्रिन्सिपल्स ऑफ ॲक्सेप्टन्स, म्हणजे आहे ती परिस्थिती किंवा स्वीकृती करा. कारण हे एक मोठं तत्व आहे की तुम्हाला ज्याला समुपदेशन करायचं आहे तो कोणत्या अवस्थेत आहे, कसा आहे, किती प्रमाणात त्याला त्या समस्या ग्रस्त झालेला आहे, ही जी काही बाब आहे किंवा ही जी काही परिस्थिती आहे ही परिस्थिती मात्र तुम्हाला काय करायची आहे, ॲक्सेप्ट करायची. आपण असं म्हणून चालणार नाही की अरे मी थोडं एक 5-10 मिनिटं त्याच्यासमोर बसलो पण मला नाही वाटत की हा व्यक्ती त्याच्यातून बाहेर येईल, असं आपण असं लगेचच निर्णय नाही घेऊ शकत. म्हणून तुम्ही जेव्हा ॲज अ काउन्सिलर म्हणून काम करणार आहात तर त्यावेळेला हे एक तत्व लक्षात घेणं गरजेचं आहे की स्वीकृत म्हणजे ते आहे जशा परिस्थितीत ती व्यक्ती आहे त्याची जी काही म्हणजे शारीरिक परिस्थिती असेल किंवा मनोवैज्ञानिक परिस्थिती असेल किंवा जी काही सांस्कृतिक परिस्थिती जी असेल, ज्या परिस्थितीने तो गांजलेला आहे त्या परिस्थितीसह त्याला स्वीकारायचं आहे. त्याला लगेचच उपदेश करणं किंवा त्याला लगेचच गाईडलाईन देणं हे उपयोगाचं नाहीये. तर आहे तसं स्वीकारा. म्हणजे काय की जेव्हा तुमच्या पुढे अशा प्रकारची व्यक्ती येत असते तर त्याला तुम्ही काय करायचं आहे, आनंदाने स्वीकारायचं आहे. त्याच्याकडे गेस्चर म्हणजे तुमचे हावभाव सुद्धा त्या पद्धतीने असणं गरजेचं आहे. समोरच्या व्यक्तीला बघितल्यानंतर बऱ्याच वेळेला आपल्या म्हणजे कपाळावर मोठे मोठे आठ्या पण येत असतात किंवा डोळे मोठे मोठे होत असतात किंवा कुठेतरी आपण त्याच्याकडे बघितलं ना बघितल्यासारखं सुद्धा करत असतो. म्हणजे अशा प्रकारच्या काही भावना येत असतात. पण ॲज अ काउन्सिलर म्हणून आपल्याला अगदी हसत मुखाने ते काय करायचे, स्वीकारायचे. अरे माझ्या पुढे एक अशा प्रकारची समस्या आली आणि मला ती सोडवायची आहे. हा एक आत्मविश्वास स्वतःमध्ये असणं अतिशय गरजेचं आहे. आणि म्हणून आहे ती परिस्थिती जी आहे ती काय करायची, आपल्याला स्वीकारायची आहे. दुसरं जे तत्व आहे ते आहे तुमचं कम्युनिकेशन, म्हणजे तुमचा संवाद जो आहे तो संवाद अतिशय महत्त्वाचा आहे. एखाद्या व्यक्तीला समजून सांगण्याची जी काही पद्धत आहे ती प्रत्येकाला जमते असं नाहीये. एखादं लहान बाळ जर रडत असेल किंवा एखादा छोटा मुलगा जर असा खेळत असेल आणि त्याला त्याच्यातून जर तुम्हाला बाहेर काढायचं असेल किंवा तो अगदी म्हणजे आपण म्हणूया की कुठल्याही प्रकारची काळजी न घेता तो तिथे खेळतो आहे ना, आपल्याला असं वाटतंय की अरे याला इथे लागेल किंवा हा इथे पडेल असं आपल्याला खूप काही वाटत असतं. पण मात्र
आपण जास्त म्हणतो अरे बाहेर ये, इकडे ये, आपण असं म्हटलं की तू येणार नाही. पण एखाद्याने किंवा शेजारच्या काकू असतील किंवा त्याची ताई वगैरे असेल किंवा त्याचा एखादा मित्र वगैरे असेल, कदाचित त्याच्यापेक्षा वयाने मोठं कोणी त्याचे एखादा मुलगा असेल तर तो सुद्धा त्याचा मित्र असू शकतो, त्याचे आजोबा असू शकतात, कोणी असू शकतो. मग यांच्यापैकी त्यांनी म्हटलं की अरे बाळा लागेल, हातापायाला लागेल, लागलं तर काय होईल, असं जरी कोणी म्हटलं तरी सुद्धा ती व्यक्ती काय होत असते, त्याच्यातून बाहेर यायला तर म्हणजे तुमचं कम्युनिकेशन जे आहे हे इतकं प्रभावी असणं गरजेचं आहे की त्या कम्युनिकेशनच्या अनुषंगाने मुलं किंवा समोरची जी काही समस्याग्रस्त जी व्यक्ती आहे ती सुद्धा काय होत असते, ऐकत असते. आणि म्हणून आपलं मौखिक संप्रेषण जे आहे किंवा आपले शाब्दिक संप्रेषण जे आहे ते सुद्धा काय असणं गरजेचं आहे, म्हणजे अगदी पॉवरफुल असणं गरजेचं आहे. त्याच्यात सुद्धा स्किल असणं अतिशय गरजेचं आहे. म्हणजे नाहीतर मग काय होत असतं की आपल्या आवाजाचा टोन जरी वाढला तरी सुद्धा समोरच्याला कळत असतं की याला आपण जे करतो आहे ती कृती त्याला आवडत नाहीये किंवा आवडते आहे. अशा पद्धतीचं जे काही म्हणजे आपल्या एकूणच गेस्चरवरून किंवा एकूणच आपल्या टोनवरून समोरच्याला लगेचच लक्षात येतं आहे की या व्यक्तीला नेमकं म्हणायचं काय आहे. आणि म्हणून कम्युनिकेशन हे सुद्धा आपलं प्रॉपर असणं अतिशय गरजेचं आहे. आणि त्याच्यामध्ये थोडासा ओलावा असणं गरजेचं आहे, स्नेहाचा भाव त्याच्यामध्ये असणं गरजेचं आहे. तरच कुठेतरी आपण ॲज अ समुपदेशक म्हणून काम करू शकतो. नाहीतर आपल्या स्वभावामध्ये जर थोडासा रागीटपणा असेल, चिडचिडेपणा असेल तर मात्र मग इथे ते कुठेतरी तापदायक होतं आणि आपल्याला जे काही साध्य करायचं असतं ते आपण करू शकत नाहीये. आणि म्हणून तुम्ही संवाद जो आहे तो अगदी प्रॉपर मेंटेन करणं अतिशय गरजेचं आहे. पुढचं जे समुपदेशनाचं तत्व जे आहे ते प्रिन्सिपल ऑफ एम्पथी. एम्पथी म्हणजे काय की तुम्हाला समोरच्या व्यक्तीचं जे काही दुःख आहे म्हणजे त्याला समानुभूती असं तत्व असं त्याला म्हटलं जातं की समोरच्या व्यक्तीचं जे काही दुःख आहे ते दुःख माझं म्हणून समजून घेण्याची जी काही पात्रता किंवा त्या व्यक्तीला त्या पद्धतीने तुम्ही आयडेंटिफाय करणं अतिशय गरजेचं आहे. नाहीतर काय होतं की समोरच्याला लागलेलं आहे आणि आपण म्हणतो अरे ठीक होईल, चांगलं होईल असं आपण वरवर जर काही म्हटलं तर त्याच्या लक्षात येते. पण मात्र ते लागलेलं आहे, त्याला भाजलेलं आहे किंवा त्याला चटका लागलेला आहे किंवा खरचटलेलं आहे. आणि जर मला खरचटलं असतं, जर मला काही भाजलं असतं तर माझे भाव कसे असते, म्हणजे त्याचं दुःख नेमकं काय आहे, त्याचं दुःख आहे माझं दुःख म्हणून जेव्हा तुम्ही त्याला काही गाईडलाईन द्याल तर त्यावेळेला त्या व्यक्ती त्या याच्यातून काय होत असते, बाहेर येत असते. आणि म्हणून हे समानुभूतीचं तत्व जे आहे ते अतिशय महत्त्वाचं आहे. आणि हे ॲज अ काउन्सिलर म्हणून हे तत्व अतिशय महत्त्वाचं आहे की जेव्हा तुम्ही समोरच्याची समस्या आपली समस्या म्हणून मांडणार तेव्हाच कुठे तुम्हाला समस्येच्या मुळापर्यंत जाता येणार आहे. नाहीतर आपल्याला त्या खोलामध्ये शिरता येणार नाहीये. आणि आपण वरवरचं काहीतरी काम करून फक्त ते एक तात्पुरतं त्यांना एक दिलासा देण्याचं जर आपण काम करणार असू तर त्याला उपयोगाचं नाहीये. आणि म्हणून तुम्ही त्याच्याबद्दल जे काही आहे किंवा याला कसं म्हणजे आपण जे फील करतो की नाही की समोरच्याला काय म्हणजे एखाद्याचा आपण म्हणूया की नापास झाला एखादा विद्यार्थी तर त्याला जे आतून असतं की नाही फिलिंग तर ते मला नाही येणार समजा. पण मात्र मी जर असा विचार केला जर मी नापास झाले असते तर मग असं जेव्हा आपण स्वतःला विचारू तर मग मात्र आपण नेमक्या त्याच्या भूमिकेत जाऊन आपण विचार जर केला तर निश्चितच आपल्याला लक्षात येईल की त्या व्यक्तीला जे काही दुःख झालेलं आहे सांगणं फार सोपं असतं, परंतु त्याला त्याच्यातून बाहेर काढणं किंवा त्याला जो काही एक विशिष्ट प्रकारचा त्याला धक्का लागलेला असतो, कदाचित कळत न कळत त्याला असं पण झालेलं असेल की त्याच्या मनात सुद्धा आलं नसेल कधी की मी नापास होणार आहे, पण तो नापास झाला. मग मात्र अशा परिस्थितीत त्याच्या ज्या काही भावना आहेत त्या भावना म्हणजे माझ्या पण त्याच भावना आहेत असं गृहीत धरून जेव्हा तुम्ही त्या समस्याग्रस्त व्यक्तीच्या अनुषंगाने जेव्हा तुम्ही त्याला कॉपअप करण्याचा प्रयत्न कराल तरच त्याच्यातून काहीतरी मार्ग हा निघू शकतो आहे. म्हणून हे प्रिन्सिपल अतिशय महत्त्वाचं आहे. त्याच पद्धतीने पुढचं जे काही प्रिन्सिपल आहे ते आहे नॉन जजमेंटल ॲटिट्यूड. म्हणजे काय की इथे त्याला न्यायतत्व नसलेली वृत्ती आपण त्याला म्हणूया की शक्यतोवर जो काही रुग्ण तुमच्या पुढे येईल किंवा जो काही क्लायंट तुमच्या पुढे येणार आहे किंवा समस्याग्रस्त व्यक्ती किंवा तुमच्या समोर येणार आहे तर त्याची टीका मात्र करू नका. कारण काय आहे की तुम्ही जर त्याची टीका करत गेलात किंवा त्याच्याबद्दल काही तक्रारी करत गेला, कारण इतर आपले घरातले किंवा त्याच्या आजूबाजूचे सांगतील तुम्हाला की तो असा वागतो, तो तशा पद्धतीने करतोय, त्याचं वर्तणूकच अशी आहे, तो असं ऐकतच नाहीये किंवा अशाच पद्धतीने काम करतो आहे, आम्ही बऱ्याच वेळेला त्याला मार्ग दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे पण परंतु तो ॲक्सेप्ट करत नाही. अशा एक ना अनेक समस्या ज्या आहेत किंवा तक्रारी ज्या आहेत ते त्याच्याबद्दल तुमच्या पुढे येतील आणि लगेचच त्या तक्रारींना आपणही प्रतिसाद द्यायचा नाहीये.
कारण आपल्याला ती पार्श्वभूमी पूर्णपणे माहिती नाहीये. म्हणून मग आपण कुठली टीकाही करायची नाहीये किंवा आलेल्या तक्रारींवर लगेच प्रत्युत्तर पण द्यायचं नाहीये किंवा त्याच्यावर लगेचच आपण एखादं भाष्य सुद्धा करायचं नाहीये. आपण ती समस्या जोपर्यंत समजून घेत नाही तोपर्यंत आपल्याला कुठल्याही प्रकारचा अधिकार नाहीये. आणि म्हणून जेव्हा तुम्ही त्या व्यक्तीला समजून घ्या की असं हे का वागते आहे, त्याच्या वर्तनात असा का बदल दिसतो आहे, मग हे सगळ्यांचं न ऐकण्याचं कारण काय आहे, मग आपण हळूहळू कुठे शिरतो आहोत, इतिहासामध्ये शिरतो आहोत की त्याची पार्श्वभूमी लगेच आपण शोधतो, त्याचं आजूबाजूचं वातावरण शोधतो किंवा तो ज्या घरामध्ये राहतो आहे त्या घरातल्या लोकांचं त्याच्याशी असलेलं कम्युनिकेशन असेल, आजूबाजूच्या परिसरातलं त्याचं कम्युनिकेशन असेल, अशा वेगवेगळ्या बाबी ज्या आहेत त्या आपण बघत असतो. आणि मग म्हणून आपण हा एक विचार करणं गरजेचं आहे की लगेचच तिथे आपण न्यायाधीशाची भूमिका सुद्धा तिथे घ्यायची नाहीये. तर तिथे त्या व्यक्तीला काय करायचं आपल्याला समजून घ्यायचं आहे. हे पण फार महत्वाचं आहे. कारण ही तत्व काही जी बेसिक तत्व आहेत, अशी खूप काही तत्व त्या समुपदेशनाची आहेत, पण आपण तर फक्त थोडक्यात बेसिकच बघणार आहोत. कारण ॲडव्हान्स बघण्यापेक्षा तुम्ही बेसिक गोष्टींवर जेव्हा लक्ष केंद्रित कराल तेव्हा तुमचा पाया सुद्धा पक्का होणार आहे आणि हळूहळू तुमची इमारत सुद्धा चांगली भक्कमी होणार आहे. आणि म्हणून तुम्ही अशा काही गोष्टी ज्या आहेत त्या लक्षात घेणं गरजेचं आहे. कारण आता तुमची म्हणजे ऑब्झर्वेशन जे आहे ते अतिशय प्रॉपर असणं गरजेचं आहे, चौकस असणं गरजेचं आहे. तुम्ही आजूबाजूला काहीही अनुभवा, काहीही तुम्हाला दिसेल तर तुमच्या लगेचच हे लक्षात आलं पाहिजे की अरे हे का घडत असावं. तुम्हाला लगेच विचार करता आला पाहिजे, तुम्ही त्याचं मंथन करणं गरजेचं आहे की कशामुळे येत असेल, काय होत असेल, शेजारचे आपल्याशी कशा पद्धतीने वागत आहेत किंवा आपण त्यांच्याशी कशा पद्धतीने रिलेशन ठेवतो आहोत किंवा इतर लोक आपल्याला कुठल्या नावाने ओळखत आहेत किंवा आपल्याला कशा पद्धतीने ते बोलवत आहेत की आपल्याला काय आवाज देऊन ते बोलवत आहेत, ह्या सुद्धा बाबी खूप काही गोष्टी सांगून जातात. आणि म्हणून तुम्हाला सुद्धा आता ज्या काही गोष्टी तुमच्या निदर्शनास येतील तर त्याच्या बारीक बारीक नोंदी मात्र तुम्ही ठेवत चला. जिथे तुम्ही जाल, कोणाच्या घरी गेलात किंवा प्रवासामध्ये गेलात किंवा कुठेही तुम्ही गेलात तर तिथे मात्र तुमच्याकडे एक वही पेन किंवा एक छोटीशी डायरी आणि पेन मात्र तुम्हाला ठेवणं अतिशय गरजेचं आहे. कारण ॲज अ काउन्सिलर म्हणून कुठल्या समस्येला कदाचित तुमच्या पुढे एखादी समस्या आली, तुम्ही जर ती तुमच्या निदर्शनास कुठे आलेली असेल तर मात्र तुम्हाला त्याच्यातून मार्ग काढणं सुद्धा काय होणार आहे, सोपं होणार आहे. आणि म्हणून जी परिस्थिती त्या समोरच्या व्यक्तीची आहे ते तिला लगेचच तिच्यावर टीका टिप्पणी न करता आपण त्याची पार्श्वभूमी जी आहे ती समजून घ्या आणि त्यानंतर मग आपण काय करायचंय, काउन्सिलिंग करायचं आहे. हे एक अतिशय महत्त्वाचं तत्व इथे सांगण्यात आलेलं आहे. त्याच पद्धतीने कॉन्फिडेन्शियलिटी म्हणजे गोपनीयता. कारण शेवटी जो काही रुग्ण असतो तर तो तुमच्याशी जेव्हा किंवा तुम्ही त्यांच्याशी जेव्हा रॅपो डेव्हलप करत असतात तर तो कुठेतरी आपला मित्र असेल किंवा आपला जवळचा आहे, नाही मी याच्याशी बोललो तर हा कधी कोणाला सांगणार नाहीये, मी माझ्या मनातले याच्याशी बोलू शकतो आहे, असं त्याला कुठेतरी जेव्हा कॉन्फिडन्स येत असतो आणि हा कॉन्फिडन्सच्या अनुषंगाने तो तुमच्याशी काहीतरी बोलत असतो, सांगत असतो, मनातल्या भावना ज्या आहेत तो व्यक्त करत असतो. आणि म्हणून तुम्ही सुद्धा त्या व्यक्तीचं नाव असेल किंवा त्याच्याबद्दल ज्या काही इतर काही समस्या असतील, इतर काही सवयी वगैरे ज्या आहेत तर ह्या सवयी इतरांना लगेचच सांगायच्या नाहीयेत. आपण काय म्हणत असतो की अरे आता मी इथे गेलो होतो ना, तिथे मला असं असं बघायला मिळालं. आपण लगेचच ते उघड नाही करायचं. कारण आपल्याला त्या समस्येतून आपल्याला मार्ग मिळालेला नाहीये किंवा त्याच्यातून आपण सोल्युशन काही अजून देऊ शकलो नाहीये तोपर्यंत त्या व्यक्तीचं नाव सुद्धा असेल तर ते नाव सुद्धा आपण काय करायचंय, गोपनीय ठेवायचं आहे. आणि जेव्हा मात्र तुम्हाला असं वेळ येईल की आता ही व्यक्ती पूर्वी काय होती आणि मी ज्या वेळेला त्याच्याशी संपर्कात आलो आणि त्याला ज्या काही गाईडलाईन दिल्या त्या गाईडलाईननुसार त्याचे जे काही वर्तणुकीत बदल झालेला आहे, या बदलातून आलेलं जे काही फळ आहे म्हणजे तुमची जी काही फलश्रुती जी आहे ही फलश्रुती आल्यानंतर मग मात्र तुम्ही काय करू शकता, चर्चा करू शकता. म्हणजे बघा तुम्ही दवाखान्यात गेलात किंवा तिथे तर तुम्हाला डॉक्टर ज्यावेळेस तुम्हाला सगळी ट्रीटमेंट वगैरे देत असतात किंवा अनुभव देत असतात आणि त्याच्यातून तुम्हाला असं वाटतं की अरे मला एका सेटिंगमध्ये बरं वाटलेलं आहे, काही म्हणतील नाही मला 4 सेटिंग झाल्या तरी सुद्धा मला ते मला बरं वाटत नाहीये. म्हणजे असे सुद्धा काही अनुभव येतात. पण मात्र एखादी सक्सेस स्टोरी जर असेल तर ते सुद्धा डॉक्टर आपल्याशी काय करत असतात, शेअर करत असतात आणि आपल्याला सांगत असतात. आणि हे केव्हा,
जेव्हा त्यांच्या प्रयत्नांना यश आलेलं असतं आणि त्याच्यातून ती व्यक्ती कुठेतरी उभी राहिलेली असते, मग मात्र तेव्हा तुम्ही त्याच्याबद्दलचे अनुभव कथन करा. मग त्या व्यक्तीला मात्र त्यावेळेला कुठल्याही प्रकारचा आपण म्हणूया की त्याला त्याचं मन मात्र दुखावत नाही. त्यावेळेला मात्र त्याला सुद्धा आनंद होत असतो की अरे, मी सुद्धा अशा प्रकारचं काम करू शकतो आहे आणि इतरांना सुद्धा मी मार्ग दाखवू शकतो. आणि म्हणून त्याने ज्या काही बाबी सांगितल्या असतील किंवा तुम्ही त्याच्याशी जे काही डील करत असतात तर ते सुद्धा काय ठेवणं गरजेचं आहे, कॉन्फिडन्स म्हणजे अगदी कॉन्फिडंट ठेवणं अतिशय गरजेचं आहे. म्हणजे गोपनीयता पाळणं आपण अतिशय गरजेचं आहे. त्याच पद्धतीने प्रिन्सिपल्स ऑफ इंडिव्हिज्युअलिटी म्हणजे काय की वैयक्तिकरित्या प्रत्येक व्यक्ती जो आहे हा विशिष्ट प्रकारचा आहे, तो असामान्य आहे. प्रत्येकाकडे एक विशिष्ट प्रकारचे गुण असतात. तो म्हणजे दुसरा व्यक्ती असं नाही. प्रत्येकामध्ये एक विशिष्ट प्रकारची क्षमता असते, पात्रता असते, त्याच्यामध्ये कौशल्य असतात किंवा त्याची जगण्याची किंवा इतर बाबीकडे बघण्याचा दृष्टिकोन जो असतो तो सुद्धा काय असतो, वेगळा असतो. म्हणून प्रत्येक व्यक्ती जो आहे हा वेगळा आहे आणि मग त्याची समस्या सुद्धा काय आहे, प्रत्येकाची वेगळी आहे. मला कदाचित बोलणं किंवा कम्युनिकेशन करणे सोपं वाटत असेल, पण समोरची एखादी व्यक्ती असेल की त्याला ते नाही मांडता येत, असं पण होऊ शकतं आहे. म्हणजे आपण आपल्या घरात सुद्धा आपण बऱ्याच वेळेस म्हणतो की तू लिखाणात खूप छान आहे, पण त्याला आहे ना व्यक्त होता येत नाही, त्याला आहे ना असं समोरच्या व्यक्तीसमोर बोलता येत नाही. त्याला त्याच्याकडून तुम्ही कितीही लिखाण करून घ्या, तो अगदी छान तुम्हाला लिखाण करून देईल, पण मात्र त्याने जे काही लेखन केलेलं आहे किंवा त्याला जे काही सादर करायचे ते सादर मात्र त्याला करता येत नाहीये. म्हणजे प्रत्येकाची वेगवेगळी समस्या आहे. कदाचित मला जे जाणवतं ते तुम्हाला जाणवेलच असं नाहीये किंवा तुम्हाला जे जाणवतंय ते मला जाणवेलच असं नाहीये. आणि म्हणून प्रत्येक व्यक्ती जो आहे हा इंडिव्हिज्युअल, तो वेगळा आहे, असामान्य आहे, असं पण लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि म्हणून त्याचा सुद्धा आदर करणं गरजेचं आहे. आपण लगेच असं म्हणू शकत अरे काय एवढं मोठं झालं आणि हे येत नाहीये तुला, किंवा एवढी मोठी झालीस आणि एवढं सुद्धा तुला जमत नाहीये, आपण असं नाही सांगू शकत. कारण त्याची ती समस्या आहे, वैयक्तिकरित्या ती व्यक्ती कशी आहे त्याची ती समस्या. आणि म्हणून आपण त्याच्यावर लगेचच रिॲक्शन न देता ते तत्व सुद्धा आपण पाळणं गरजेचं आहे की अरे तो इंडिव्हिज्युअल वैयक्तिक आहे, तो त्याच्या भावभावना वेगळ्या आहेत, त्याची जडणघडणी वेगळी झालेली आहे किंवा तो ज्या संस्कृतीतून पुढे आलेला आहे त्याची पार्श्वभूमी वेगळी आहे आणि म्हणून त्याचा सुद्धा आदर करणं अतिशय गरजेचं आहे. त्याच पद्धतीने नॉन इमोशनल इन्व्हॉल्वमेंट हे अतिशय महत्त्वाचं आहे. म्हणजे बघा बऱ्याच वेळेला काय होत असतं की तुम्ही त्या व्यक्तीच्या समस्या सोडवत असताना तुम्ही इतकं त्याच्यामध्ये गुंतून जातात की मग आपणच समस्याग्रस्त व्हायला लागतो. म्हणजे त्याच्या भावनांमध्ये आपण वाहत सुद्धा जायचं नाहीये, आपल्याला त्याच्यातून बाहेर त्याला काढायचं आहे. आणि म्हणून तो जे जे काही आपल्या पुढे व्यक्त होतो आहे ते व्यक्तिकरण बऱ्याच वेळेला आपल्यावर सुद्धा एक इम्पॅक्ट देत असतं आणि आपल्या सुद्धा कदाचित मनातले शेवटी मनुष्य आहे, त्याच्या भावना सुद्धा त्या बदलू शकतात. आणि म्हणून आपण त्याच्या भावनांमध्ये वाहत जायचं नाहीये किंवा त्याच्यामध्ये खूप काही असं त्याला अटॅच राहायचं नाहीये. कारण कसं आहे की तुम्ही जोपर्यंत स्ट्रिक्ट राहणार नाही, त्याला मार्ग तर द्यायचा आहे, दाखवायचं आहे, पण मात्र तुम्हाला थोडं स्ट्रिक्ट राहावं लागणार आहे की अरे मी इतकं गुंतून नाही जायचं आहे. नाहीतर मग त्या समस्याग्रस्त व्यक्तीशी जेव्हा तुम्ही कम्युनिकेट करत असतात किंवा त्याच्या ज्या काही सेटिंग्स तुमच्या ठरलेल्या असतात त्या वेळेला त्याला जेव्हा तुम्ही हँडलिंग करत असतात, मग तिथे गेल्यानंतरची परिस्थिती तीच जर घरी आल्यानंतर जर ती जाणवत असेल, मग नॅचरली आपल्यामुळे आपल्या कुटुंबावर असेल किंवा आपल्याशी संबंधित जे काही व्यक्ती असतील त्यांच्यावर सुद्धा हा इम्पॅक्ट येत असतो. आणि म्हणून भावना विरहित सहभाग जो आहे तो घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. आपण त्याच्यात खूप काही गुंतून राहायचं नाहीये. नाहीतर होईल काय मग की तुम्ही त्या समस्यांमध्ये जर एकदा का गुंतत गेलात की मग बऱ्याच वेळेला आपल्यामध्ये सुद्धा विफलता येण्याची शक्यता असते आणि त्या विफलतेमुळे व्यक्ती व्यसनाधीन सुद्धा होऊ शकतो आहे किंवा इतर काही वाईट मार्गाला सुद्धा तो व्यक्ती काय करू शकतो आहे, जाऊ शकतो आहे. आपण बघत असतो की तुम्ही सिरियल वगैरे बघत असाल किंवा काही चित्रपट वगैरे बघत असाल की त्या भूमिकेमध्ये शिरतो, ज्यावेळेस ती भूमिका तो एखादी व्यक्ती सादर करत असतो त्याला त्यावेळेला त्या रंगमंचावर ते सादरीकरण करणं गरजेचं आहे कारण समोरच्या व्यक्तीच्या मनात तो फील आणायचा असतो. पण मात्र तो जर त्या भूमिकेमध्ये जर खूपच शिरला तर मात्र मग तो बऱ्याच वेळेला काय होत असतो की त्याच्यातून म्हणजे बाहेर पडू शकत नाहीये. आणि मग त्याच्यातून जर त्याला बाहेर पडायचं असेल तर मग आपल्यासारखं समुपदेशन किंवा इतर काही मार्गांचा त्याला अवलंब करावा लागतो. म्हणजे इतकंही आपण अगदी भावनिकदृष्ट्या अटॅच व्हायचं नाहीये, काही गोष्टी आपल्याला धरसोड कराव्या लागणार आहेत. आणि म्हणून ॲज अ काउन्सिलर म्हणून हे एक तत्व तुम्हाला पाळणं अतिशय महत्त्वाचं आहे.
म्हणजे अशा प्रकारची जी काही वेगवेगळी तत्व जी आहेत ती सर्वसाधारणतः एकूण 6-7 जी बेसिक तत्व जी आहेत, तुम्ही एवढी जरी तत्व पाळलीत ना तरी सुद्धा खूप काही गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला निदर्शनास येतील. अजूनही काही बऱ्याचशा तत्व जी आहेत ते तुम्ही शोधू शकता आहात, अजूनही मांडणी त्याची करू शकता. अजून काय करू शकतो आहोत आपण, असा विचार मात्र तुम्ही काय करायचा आहे या माध्यमातून तुम्ही करायचा आहे. आणि मग तुमच्या लक्षात येईल की साधारणतः आपण कोणकोणत्या तत्वांचा विचार करू शकतो आहेत, कोणकोणत्या तत्व आपण अंगीकारले पाहिजे आहेत, त्याचं महत्त्व काय आहे, मी हे तत्व का बाळगणं गरजेचं आहे, हा सुद्धा विचार तुम्हाला करायचा आहे. म्हणून त्याच्या सुद्धा तुम्हाला काय करायचे आहेत, नोंदी घ्यायच्या आहेत की हे 7च तत्व आहेत असं नाहीये, खूप काही तत्व त्याच्यामध्ये दिलेली आहेत. पण मात्र हे जे एक पिलर आपण म्हणूया की हे मुख्य पिलर आहेत आणि मग या 7 तत्वांच्या अनुषंगाने जे काही अजून काही खूप काही गोष्टी ज्या आहेत त्या पुढे येत राहणार आहेत. आणि म्हणून तुम्ही सुद्धा ॲज अ म्हणजे होमवर्क म्हणून तुम्हाला ते करता येईल की अजून कोणकोणते तत्व असू शकतील किंवा एक लक्षात घ्या ह्या तत्वांचा किंवा तुम्ही आता जे काही स्किलचा विचार करणार किंवा तुम्ही समुपदेशन कसं करायचं असं जर तुम्ही बेसिक गोष्ट जेव्हा तुम्ही विचार करता तर समोर म्हणजे तुम्ही समोर आहात आणि वैयक्तिकरित्या स्वतःला नेहमी टार्गेट ठेवायचं आहे, स्वतःला प्रश्न विचारायचा आहे की मला ह्या समस्येतून बाहेर पडायचं आहे तर मी काय करणं गरजेचं आहे, मला कोणकोणत्या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे किंवा मला कोणत्या तत्वांचं पालन करणं गरजेचं आहे, मला अजून कशा पद्धतीने त्याचं स्वीकारणं किंवा त्याच्या खोलामध्ये मला शिरायचं आहे. ह्या सगळ्या बाबींचे प्रश्न तुम्ही काय करायचे, स्वतःला विचारायचे. जोपर्यंत तुम्ही स्वतःशी कम्युनिकेशन नाही करणार, आपण दुसऱ्यांशी खूप कम्युनिकेशन करतो पण स्वतःशी तुम्ही कधी कम्युनिकेट केलंय का की मी नेमकी काय आहे, मी कशी दिसते आहे किंवा माझा स्वभाव नेमका काय आहे, मला काय आवडतं आहे, माझे छंद काय आहेत किंवा मला कसं जगायला आवडतं आहे किंवा इतरांशी मला कशा पद्धतीने संबंध ठेवायला आवडतं आहे, जगामध्ये मला कसं वावरायचं आहे, मला माझी उंची कशी गाठायची आहे, असा कधी प्रश्न आपण मनाला विचारलेला आहे का? तो प्रश्न मात्र तुम्ही जर मनाला विचारला तर खूप काही उत्तरं त्याची तुम्हाला येणार आहेत. आणि आपणच बघा खूप काही समस्येतून सुद्धा काय येऊ शकतो आहोत, बाहेर येऊ शकतो आहेत. म्हणजे स्वतःला बाहेर काढण्याच्या अनुषंगाने तुम्ही जोपर्यंत स्वतःला तिथे म्हणजे मगाशी मी तुम्हाला सांगितलं एम्पॅथी जी आहे की समोरच्याच्या ठिकाणी राहून आपण ती भावना किंवा त्याच्या भूमिकेत जेव्हा जाऊन आपण विचार करतो तेव्हा या गोष्टी लक्षात येतील. नाहीतर हे समुपदेशन जे आहे ते फक्त वरवर काम करण्यासारखंच आपल्याला येईल. ते आता समुपदेशनाचं स्वरूप जे आहे ते आता आपण थोडक्यात समजून घेऊया की साधारणतः जी परिस्थिती आहे किंवा जे काही आव्हानं वगैरे आहेत तर त्या संदर्भात शक्यतोवर आपण काय करायची, नकारात्मक प्रतिक्रिया द्यायची नाहीये. जेवढं तुम्हाला पॉझिटिव्ह दृष्टीने विचार करता येईल तेवढा तुम्हाला काय करायचं आहे, विचार करायचा आहे. कारण शेवटी व्यक्तीला तुम्हाला विशिष्ट प्रकारची मदत करायची आणि त्यातून त्याला बाहेर तुम्हाला काढायचं आहे. आणि म्हणून केव्हाही नकारात्मक, कारण आपल्याला माहिती आहे की एखादी व्यक्ती ज्यावेळेस तुमच्या समोर येईल ना तर तेव्हा तुमच्या लक्षात येईल की अरे मी अजून किती याच्या मागे लागायचं आहे किंवा अजून याला कशा पद्धतीने हँडल करायचं आहे आणि काय मी करू शकतो आहे. आणि अशी कधी कधी वेळ पण येऊ शकते आहे की तुमचा महिना झाला, 2 महिना झाले, 4 महिने झाले, तुम्ही त्याच्याशी खूप चांगल्या पद्धतीने डील करतात, हँडलिंग करण्याचा प्रयत्न करत आहात, पण मात्र ती व्यक्ती आहे त्या परिस्थितीतून बाहेर यायला काही तयार नाहीये असं जेव्हा जाणवतं त्यावेळेस आपल्यामध्ये सुद्धा नैराश्य येतं, आपण ती केस अर्धवट सोडून देतो. मात्र विद्यार्थी मित्रांनो तसं करायचं नाहीये, आपल्याला ती केस पूर्ण हँडल करायची आहे आणि ती त्याच्यातून त्या व्यक्तीला बाहेरच काढायचं आहे. म्हणजे आपल्या मनात जर थोडीशी नकारात्मकता आली तर तो इम्पॅक्ट सुद्धा तुमच्यावर येऊ शकतो आहे आणि मग तुम्ही सुद्धा ते काम चांगल्या पद्धतीने करू शकणार नाहीये. आणि म्हणून समुपदेशन हे अशा प्रकारचं काम आहे की तुम्हाला कुठल्याही प्रकारचा निगेटिव्हिटी मनात न आणता पॉझिटिव्ह दृष्ट्याच तुम्हाला काय करायचं आहे, विचार करायचा आहे आणि समोरच्याला तुम्हाला मदतच करायची आहे. त्याच पद्धतीने तुम्हाला एक त्या व्यक्तीला एक सुरक्षितता देणं पण गरजेचं आहे की त्याला तुमच्या शेजारी बसल्यानंतर त्याला सुरक्षितता वाटणं अतिशय गरजेचं आहे. नाहीतर काय होतं की जी आता बऱ्याच वेळेला बघा म्हणजे त्याचं एक उदाहरण मी देते की तुम्हाला होम ट्युशन्स वगैरे जे काही तुम्ही देत असाल विद्यार्थ्यांना तर आपल्याला ती व्यक्ती जी आहे ती आपल्याला माहिती आहे की ती कशी आहे, पण मात्र जो आपला मुलगा असेल किंवा मुलगी जी असेल तर ती व्यक्ती आल्यानंतर तिचे जर हावभाव तुम्ही बघितले तर तुमच्या लक्षात येईल की त्याला खरोखर ती व्यक्ती आवडते आहे का, कारण त्या व्यक्तीसोबत बसताना त्याला थोडं सिक्युअर वाटतं आहे का,
किंवा तो जे काही सिक्रेट त्याच्यासोबत शेअर करत असेल त्याची तो गोपनीयता ठेवत असेल का, म्हणजे असे खूप काही प्रश्न आहेत. आणि मग मात्र आपलं जरी ते शिक्षकाशी किंवा त्या शिक्षिकेशी किंवा जो काही येणारा जो आहे व्यक्ती तर त्याच्याशी आपलं जरी चांगल्या पद्धतीने संबंध असतील, पण मात्र ते जे काही मूल असेल त्या मुलाला तेवढं सिक्युअर वाटतं आहे का, हे पण लक्षात घेणं अतिशय गरजेचं आहे. आणि म्हणून काउन्सिलिंग करत असताना तुम्हाला ते समोरचं जे वातावरण जे आहे ते त्या व्यक्तीला सुरक्षित आहे अशी भावना त्याच्या मनामध्ये निर्माण करणं अतिशय गरजेचं आहे. नाहीतर होतं काय की जबरदस्तीने कुठेतरी ती व्यक्ती तुमच्या समोर बसवली जाते आणि तुम्हाला, कारण आपल्याला कुठेतरी आपण म्हणूया सेपरेट तुम्हाला कुठेतरी त्याला जागा दिली जाते की आपण घरातले कोणी तिथे लुडबुड करत नाहीये आणि मग आपण आणि ती व्यक्तीच असतो फक्त. आणि मग अशा वेळेला त्या व्यक्तीला आपल्या समोर सुद्धा भावना व्यक्त करताना किंवा काही मत व्यक्त करताना जर त्याला अडचणीचं वाटत असेल तर मात्र ते उपयोगाचं नाही. आणि म्हणून समुपदेशन जे आहे तर ते एक विशिष्ट प्रकारचं सुरक्षित वातावरण जेव्हा तुम्ही देत असता तर तेव्हाच ते चांगल्या पद्धतीने होत असतं आणि बाहेर येतो व्यक्ती. आपण असं म्हणू नाही शकत की त्याला वर्षानुवर्ष जात असतात, पण मात्र त्यालाही तुमच्याशी बोलताना एक विशिष्ट प्रकारचा आनंद जो आहे तो जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आपलं समुपदेशनाचं काम जे आहे ते चांगल्या पद्धतीने होणार नाहीये. शिवाय समुपदेशन जे आहे की संवादाच्या माध्यमातून आहे किंवा बऱ्याच वेळेला काय होत असतं की काही सेवा तुम्हाला त्यांना उपलब्ध करून द्यायच्या असतात, कारण त्यांच्या गरजा ह्या प्रत्येकाच्या वेगवेगळ्या असतात आणि त्या गरजेनुसार तुम्हाला ज्या काही सर्व्हिसेस त्या व्यक्तीला तुम्हाला द्यायच्या असतात. मग ते काही वेळेला कमी कालावधी 1-2-3 सेटिंगमध्ये सुद्धा तुमचं काम होऊ शकेल. काही जणांना मात्र वर्षभर सुद्धा ट्रीटमेंट द्यावी लागेल. म्हणजे हा संवादाचा जो काही टप्पा आहे हा टप्पा तुम्हाला कायम सुद्धा ठेवावा लागेल. कदाचित वर्ष सुद्धा त्याच्यात जाण्याची शक्यता आहे, कारण शेवटी त्याची गरज जी आहे किंवा त्याची समस्या जी आहे त्या समस्येचं डेप्थ किती आहे याच्यावर त्या गोष्टी अवलंबून आहे. कारण मनावर जो एखादा पगडा बसत असतो किंवा व्यक्ती जेव्हा समस्याग्रस्त होत असते की लगेचच आलं 2 दिवसात तो समस्याग्रस्त होतो असं नाहीये. खूप कालावधीपासून त्याच्या मनावर काहीतरी त्याचा प्रभाव पडत असतो आणि त्या प्रभावामुळे कळत नकळत त्याच्या वर्तणुकीमध्ये जो काही बदल आपल्याला दिसत असतो आणि या बदलामुळे मग ती व्यक्ती जी आहे तर ती ऑटोमॅटिकली पुढे येत असते आणि मग आपल्याला ती समस्या आहे असं आपण म्हणत असतो. तोपर्यंत आपण म्हणत नाही समस्या आहे असं, कारण आपल्याला सुद्धा ते जाणवत नाहीये. पण मात्र अशा व्यक्तीला बाहेर काढण्यासाठी आपल्याला एखादा वर्ष सुद्धा जाण्याची शक्यता आहे. आपण ती नाकारू शकत नाही. तेवढा आपला पेशन्स असणं सुद्धा गरजेचं आहे. आणि म्हणून समुपदेशन जे आहे की वेगवेगळ्या टप्प्याने कसं जात असतं हे एक स्वरूप जे आहे त्याचं ते अतिशय समजून घेणं महत्त्वाचं आहे. तुम्ही आता लक्षात घेतलं असेल की आपल्या घरातली जी काही मुलं असतात तर आपल्यासमोर विशिष्ट प्रकारे नाटक करत नाहीत, पण मात्र पाहुणे वगैरे आले किंवा घरात तुमची मैत्रीण आली किंवा कोणीतरी आपलं नातेवाईक वगैरे आलं की मग त्याला एक संधी असते. काय संधी असते की त्याला मनातलं जे काही मागायचं असतं ना तो तिथे तुमच्याकडनं हट्ट करून तो काय करत असतो, मागत असतो. त्याला माहिती आहे की यांच्यासमोर मला कोणी रागवणार नाही, यांच्यासमोर मला कोणी बोलणार नाही, कारण आईला घरातलं वातावरण जे आहे किंवा बाबांना घरातलं वातावरण जे आहे की ते चांगलं आहे असं समोरच्याला दाखवायचं असतं. आणि म्हणून मग तिथे कोणी रागवणार नाही आणि मग आपला हट्ट मात्र इथे पुरवला जाईल, कारण मुलं ही असे आपले लूपहॉल्स जे आहे ते शोधत असतात आणि त्यांच्याकडे एक मोठा संग्रह असतो, त्यांच्याकडे खूप काही वेगवेगळ्या क्लुप्त्या असतात आणि ते बरोबर आपल्याला मॅनिप्युलेट करतात आणि त्या भावनेमध्ये बरोबर ते आपल्याला काय करत असतात, थोडंसं आपल्याला गुंतवण्याचा प्रयत्न करत असतात आणि ब्लॅकमेल बरोबर करणं त्यांना माहिती असतं. आणि म्हणून अशा काही ट्रिक्स ते वापरत असतात. आणि म्हणून या ट्रिक्स सुद्धा ज्या काही आहेत तर ते सुद्धा एक समुपदेशनाचाच एक भाग आहे की जर मी अशा पद्धतीने सांगितलं तर मला अशा पद्धतीने मिळणार आहे. आणि म्हणून या व्यक्तीच्या मनावर जो काही दबाव आलेला असतो तर तो त्याला कुठेतरी बाहेर काढायचा असतो, मग तो संधी शोधत असतो. मग अशा प्रकारची संधी मिळाली की बरोबर तो त्या वेळेपुरता का होईना किमान तो काय येत असतो, बाहेर येत असतो. आणि म्हणून ह्या समस्या ज्या आहेत त्या 1-2 दिवसाच्या नसतात, तर त्या खूप वर्षानुवर्षापासून आलेल्या असतात आणि मग त्याचं विपरीत रूप जे आहे ते आपल्याला पुढे हे दिसत असतं. शिवाय समुपदेशक जे आहे तर त्याने निश्चितच एक भाग लक्षात घेणं गरजेचं आहे की समोरच्याला एखादा मार्ग जर त्याला निवडायचा असेल किंवा समोरच्याने नेमकं काय करायचं आहे जर त्याला दाखवायचं असेल तर त्याला जोपर्यंत समाधान होत नाही, म्हणजे कोणाला, समोरचा व्यक्ती, समस्याग्रस्त व्यक्ती जो असेल त्याच्या मनाचं जोपर्यंत समाधान होत नाही
तोपर्यंत आपण मात्र काय करायचं आहे, पेशन्स ठेवायचं आहे. आपण नकारात्मक अनुभव जे आहे तर ते लगेचच आपण प्रदर्शित करायचं नाही. ते जाणून घ्यायचं की अरे मी एक मार्ग सांगितलं याचं समाधान नाही झालं, दुसरा मार्ग सांगितला नाही झालं, मी 10 मार्ग सांगितले तरी सुद्धा याचं समाधान होत नाहीये. आणि म्हणून मनामध्ये नकारात्मकता आपण आणायची नाहीये. कारण जर आपण नकारात्मकता आणली तर मात्र मग आपण ते काम चांगल्या पद्धतीने करू शकणार नाही आणि त्याला आपण मदत करू शकणार नाही. आणि म्हणून असं आपण जेव्हा काम करतो की त्या व्यक्तीला मदत होणं किंवा त्याचं समाधान मनातून जोपर्यंत तो समाधानी होत नाही तोपर्यंत त्याला मदत करणं हे एक समुपदेशनाचं विशिष्ट प्रकारचं स्वरूप हे आहे. त्याच पद्धतीने व्यक्तीचं मानसिक आरोग्य असेल किंवा वेगवेगळ्या भावना त्याच्या असतील किंवा त्याच्या विकासाच्या बाबतीतल्या काही संकल्पना वगैरे असतील तर ह्या संकल्पनांच्या अनुषंगाने त्याच्याशी तुम्हाला थोडंसं प्रेमळ म्हणजे घ्यावं लागणार आहे. थोडं कधी प्रेमाने, थोडं कधी रागावून सुद्धा आहे किंवा वेगवेगळे तुम्हाला काही टॅक्स तिथे वापरावे लागणार आहेत किंवा त्याचा वाढ आणि विकासाच्या अनुषंगाने थोडासा अभ्यास सुद्धा तुम्हाला करावा लागणार आहे की तो कशा पद्धतीने डेव्हलप होतो आहे आणि पुढे तो कशा पद्धतीने याच्यामध्ये या समस्येमध्ये गुंतलेला आहे हे शोधण्याच्या अनुषंगाने तुम्हाला मात्र काय करावं लागणार आहे की या बारीक बारीक गोष्टींचा जो आहे तो विचार करावा लागतो आहे. वेगवेगळ्या तत्वांचा तुम्हाला वापर करावा लागणार आहे. वेगवेगळ्या संज्ञा तुम्हाला समजून घ्याव्या लागणार आहेत. कारण एखाद्याला एखादी ट्रिक उपयोगात आली म्हणून ती दुसऱ्या व्यक्तीची तरी सुद्धा 2 व्यक्ती अशा असतील की त्यांना सारखीच समस्या आहे म्हणून तुम्ही एखाद्याला जी ट्रीटमेंट दिली ती दुसऱ्याला पण देऊ शकत नाही. कारण आणि कदाचित ती लागत सुद्धा नाही की समोरच्याला ती परफेक्ट होईल असं पण नाहीये. प्रत्येकाची मनोवृत्ती वेगळी आहे, प्रत्येकाच्या गरजा ह्या वेगळ्या आहेत, प्रत्येकाची समजून घेण्याची बाब जी आहे ती वेगवेगळी आहे, विचार करण्याची शक्ती वेगळी आहे, निर्णय घेण्याची पात्रता त्याची वेगळी आहे. म्हणून ह्या सगळ्या ज्या गोष्टींचा तुम्ही जेव्हा विचार करत असतात तर तुम्हाला खूप काही गोष्टी ज्या आहेत तर त्या तिथे त्याच्यात हस्तक्षेप तुम्हाला करावा लागत असतो. त्याच पद्धतीने परस्पर संबंध जे आहे हे त्यामध्ये मेंटेन होणं अतिशय गरजेचं आहे. आणि मग ही समस्या जी आहे ती समस्या तुम्हाला चर्चेच्या माध्यमातून किंवा अजून एखादी भूमिका असेल त्या भूमिकेच्या माध्यमातून किंवा त्याला एखादी सिच्युएशन देऊन किंवा त्याला एखाद्या प्रकारचं वातावरण निर्मिती असेल किंवा एखादा ऑडिओ व्हिडिओ त्याला ऐकून अशा पद्धतीने तुम्हाला त्याची समस्या जी आहे त्या समस्येची काय केली जाते, चर्चा ही केली जाते. आणि म्हणून हा संपूर्ण मार्गदर्शन कार्यक्रमाचाच एक काय आहे महत्त्वाचा भाग आहे असं सुद्धा त्याला म्हटलं जातं. हे पण एक त्याचं काय आहे स्वरूपच आहे. मित्रांनो, अशा पद्धतीने आता आपण जे आहे ते समुपदेशनाच्या अनुषंगाने थोडक्यात त्याचं महत्त्व जे आहे ते महत्त्व आपण बघण्याचा प्रयत्न इथे केलेला आहे. शेवटी कितीही नाही म्हटलं तरी सुद्धा ह्या समुपदेशन करत असताना आपल्याला खूप काही बाबी ज्या आहेत त्या समजून घेणं गरजेचं आहे. व्याख्या जरी तुम्ही बघितल्या, व्याख्या खूप काही दिलेल्या आहेत तर त्या व्याख्यांचा तुम्ही थोडक्यात आधार घेतला किंवा त्याचा जरी एक लक्षात घ्या. कोणत्याही अभ्यासकाने जेव्हा ते व्याख्या म्हणजे मांडलेली असते किंवा ती व्याख्या त्या पद्धतीने हे केलेली असते तर आपल्याला लगेचच लक्षात येते आहे की त्याला नेमकं म्हणायचं काय आहे. आपण वरवर त्या व्याख्या ज्या आहेत त्या व्याख्या आपण बघायच्या, म्हणजे त्या गोष्टींचा अभ्यास करत असताना सुद्धा आपण त्याने नेमकं काय म्हटलेलं आहे, त्याचं स्वरूप नेमकं काय दिलेलं आहे, इथे कुठल्या प्रकारचं तत्व त्याने वापरलेलं आहे हे सुद्धा बघणं अतिशय आपल्याला गरजेचं आहे. कारण प्रत्येक अभ्यासकाने त्याला आलेल्या अनुभवाच्या अनुषंगाने ह्या समुपदेशनाच्या व्याख्या असतील किंवा त्याचे तत्व जी असतील ती मांडलेली आहेत. पण मात्र तुमचाही तोच अनुभव असेल असं नाहीये. आणि म्हणून त्यांनी जे काही मांडलेलं आहे त्याचा थोडा आपण अभ्यास करायचा आहे. आणि एकूणच थोडासा विचार जर आपण केला की समुपदेशनाचा अर्थ जो आहे तो तुम्हाला थोडक्यात समजला असावा असं मला वाटतं आहे. कारण तुम्ही पण ह्या कळत नकळत बाबी ज्या आहेत त्या करतच असतात, फक्त त्याला समुपदेशन असं आपण डायरेक्टली नाव देत नाहीये. पण मात्र तुम्ही सुद्धा अशा पद्धतीचं काम हे करत असतात. पण त्या कामाला कुठेतरी एक विशिष्ट दिशा, एक विशिष्ट प्रकारची संरचना किंवा विशिष्ट प्रकारचं प्राधान्यक्रम जे आहे ते ज्यावेळेला आपण मेंटेन करत असतो तेव्हाही समुपदेशनाचं काम होत असतो. आणि त्याच्यासाठी एक म्हणजे 2 व्यक्ती जे आहेत त्या एकमेकांशी संबंधित काय करत असतात, काम या करत असतात. कारण समस्याग्रस्त आणि समस्येतून बाहेर काढणारा जो काही व्यक्ती असतो तो त्याच्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. अशा रीतीने विद्यार्थी मित्रांनो, आता आपण समुपदेशनाचा अर्थ असेल किंवा त्याचं स्वरूप असेल, त्याची तत्व जी आहेत ते थोडक्यात आपण बघण्याचा प्रयत्न केलेला आहे. पुढील भागात आपण या समुपदेशनाच्या अनुषंगाने त्याची वेगवेगळी वैशिष्ट्ये काय आहेत किंवा ॲज अ समुपदेशक म्हणून
कोणकोणत्या प्रकारची वैशिष्ट्ये असणं गरजेचं आहे आणि त्याचे स्टँडर्ड्स काय असणं गरजेचं आहे याबद्दल आपण विचार करणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.